गोंदियामध्ये जाऊया, अजित पवार बोलतायत. गारपीट होती, कधी अवकाळी पाऊस येतो, कधी दुष्काळ पडतो, कधी थंडीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. काल देखील काही आपल्या परिसरामध्ये थोडा बहुत पाऊस झाला. कधी ऐकलंय का मार्च महिन्यामध्ये पाऊस पडलेला? परंतु ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, कधी निसर्ग काय करेल सांगता येत नाही. पण शेवटी आपल्या माणसांना आधार देणं तर आपलं काम आहे. सरकारने त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यामुळं आम्ही तो क्विंटलला न देता हेक्टरी द्यायचं ठरवलं. एक गोष्ट खरी आहे, सगळ्यांचं ठरलेलं होतं की 15,000 रुपये हेक्टरी द्यायचे. प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली कारेबोरे साहेब, चंद्रकापुरे साहेब, बाकीचे सगळे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिथं माझ्या धानाचं उत्पन्न जास्त आहे तिथलं शिष्टमंडळ आलं, कार्यकर्ते आले आणि त्यांनी सांगितलं नाही बाबा तुम्ही 20,000च दिले पाहिजेत. 20,000 रुपये द्यायचे म्हणले तर आकडा वाढत होता, पैसे जास्त लागत होते.